का बरं मी काय आता बकुळे काय हे बघ आता पोराचं आहे ना हं, मला तरी वाटत लग्न काही जमत नाही आता आपल्या म्हणजे 10-12 ठिकाणी जाऊन आलो अहो लोकांची चपला झिजून जाते सोयरीक पाहता पाहता नाही तुटल्या 4 जोड हाय का आता काय सांगा आणि तुम्ही लगेच झालं लगे तुमचं पोराला काय मग आता बायको काय करू मग सांग तूच सांग भेटा नशेबी त्याच गेला हाय सीजन गेला फुकट हा काय 4-5 रुपये गाडीला पेट्रोल झालं का काय करावं कुठं पावा हा सांगा तूच सांग बरं आता. हं? हे डोकं आउट झालं बा आता काही कळतच नाही बाई ज्या कोणी म्हणलं तोंडातून शब्द काढला हा का तिकडे मी पळतो लगेच माहितीये का हा ना याला खर्च कर त्याला दारू पाणी पाच त्याला आणि जेवण आता आण. तुम्ही त्या दिवशी गेले होते हा ते यानं नेलं तर मला हं. कांगण्यानं नेलं तर आणि मग पण तिला काय जायला तिला गेलं न. काय रे म्हणा पोर शिकत म्हणा मावली शिकतील मग काय सांगितलं होतं आणि म्हणा मग करायचं नाही लग्न होते म्हणजे असे लोक काय का ते एक दिवस निघाला त्याला माहिती माणूस नेला म्हणजे खर्च होतोय येणं फिरणं होतोय त्याचं बी लय वय झालं ना आता आपल्या पोराचं बी पोराच वैल झालं बा आपल्या मी काय म्हणते मग हा नाही भावाला म्हणून पाहायचं का जायला तो आणि तुही भाऊ जाई हा तिथं आवड पण तिथं तर दुसऱ्याची नाही गं. मग काय होतं दुसऱ्या त्याच्याला आपल्या पोरच काय कमी वय झालं का आता मग तिची फारक झाली 40चं वहीन तो आता मग तिची फारक झाली का पण हरकत नसेल झालं तर करून घेऊ पोराला आपण घेऊ हळद लावून आपल्या पोराचं नाही काही हा पण फक्त पुरेल नाही लागणार पण पोराला लावायला लागला हळद हा आपला पोरगा लागण्याचा आहे तेच ना मग पोराला असे किती फारके झाले तरी हळद लागेल तसं हा काही नाही. असं पण आता दिली पाहिजे ना त्यांनी दिन बोलून तर पाहू ना आपण आईला पण- बोलल्याशिवाय काय करणार पण आहे या बाई मी तू वाटलं ती माही भाऊजे आहे थोडी वर चढे बरं लय का वाढ आहे हो, लय वाढ आहे बोलूनच नाही देत माणसाला लयच अवघड आहे सगळं तिच्या हातात आहे, असं हातात घेतलं तिने बस सारं. बस बस याला नुसतं बैल करून ठेवलं हा ह्या पक्का बायकोचा बैल झाला हम्म. तिथे गेला का तो काहीच बोलत नाही 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 तीच बोलती बघा बाम ठेवून जातो आहे पण अहो हा स्वतः स्वार्थ कळत त्याला पण आता तो काय करू भावाला आपण त्यांना पैसेच लायचे 5-50 देऊ बा आम्ही तो भावाला आहे बरं का ना असं म्हणा तुम्ही आणि पोरगी द्या आम्हाला पण गेल्यावर तूच विषय काढ आम्ही काढीन कारण मला काही लय बोलता येणार नाही वहिनी नसली का मग बोलू आपण चहाची वय नाही जावा ती आणि आपण गेल्यावर ती कुठे जाणार आहे मग ती गेली थोडी इकडे तिकडे चहा पाण्याला हा मग तो भाऊला हळूच कोण बोलायचं तो कोण बोलतो मग हा का हा बर पाहू मग विचारून मग चालते का मग चला ना पण जायचं तर मग मुक्काम खाली जावं लागेल अहो 2 दिवस राहू जर देत असली पोरगी तर हा हा आपल्याला गोड काय? बोलू गोड बोलू हा? हा. मी काय म्हणते गजरे ए ए बकुळे काय तुम्ही का ते तो अभाव त्याच्याच ध्यान राहिलं हा, तर मी काय म्हणतो बकुळे हा, जर ते शेवटला नाहीच म्हणले पोर द्यायला हा, तर काय कर माहिती का हा. डायरेक्ट जमिनीत दिसा म्हणायचा हिस्सा हा. अहो, आमचे नाते तुटन हो जाऊ तुटे मग अरे मग आपल्या पोराचं जर असं हो राहिलंय आणि जर भाऊ जर तवाला भाऊ जर तो पोराला पोर देत नसत्या ते नात्याला टिकून काय करते काय काय करते चाटीते का हा बाई हा ते बी खरं. मग त्यावेळेस तो काही समज तेवढे निम जमीन करून टाकेन तेवढे ओपन डायरेक्ट तुला जमीन सांग लय आहे मा बापाला हा ना मग तुम्ही 400 दोघं बिघे तुम्ही दोघं जण बहीण भाऊ 400 बिघे तुम्ही दोघं जण हा, बहीण भाऊ दोघंच. बस, मग काय टेन्शन नाही मग नेमा नेम करून टाक 400 बिघे म्हणजे 200 बिघे तुला येते हा 200 बिघे म्हणजे आज केवढ्या रुपयाची तेच ना मग 400 कोटी रुपयाची जमीन येते हा. तुला मग आपण 400 कोटी मध्ये काय करू काय नाही माहिती का पोराला 4-4 बायका करून लंडनला राहायला जाऊन हो, चला तुम्ही. बायका करून आणू बरं झालं तुम्ही माझ्या डोक्यात नाही भेटलं लंडन वरून आणू करू हा एवढे पैसे असले कोणी देईन नाही चाल काय घाबरायची चला बरं चाल पो जसे तसेच जाऊ आता हा तुला टेन्शन आहे मला तो लग्नाचं का बास लईच माडवा केला ताण आहे बाई खरं सांगते मी तुला आता काय टेन्शन घेते दरवेळेस तू अगं पण सरसून पोर तिच्या घरी असले टेन्शन नाही राहत आई बापाला हा पण आता ते वायवर निघाल त्याला काय करते तेच ना टेन्शन आलंय बाई मला सीमा खरं सांगते तुला काय बघ तू काल तू काय बाई सीमा सरसून पोर घरामध्ये असली तर लई टेन्शन राहतं आईच्या जीवाला तुला काय सांगू अगं मलाही मान्य हा? आहे तुला टेन्शन पण आता काय करू तो एक तर भाऊ बंद माहिती ना कसे खेळायचे धनी सारखे बोट घाली त्या स्थळ घरापर्यंत येऊन नाही देती बंधांचं कामच ते लई टेन्शन आले मला तुला सांगते काय डोकं चालना आणि काहीच व्हायना बाई हा ना या वर्षी तर तुला सांगते जर आलं ना चांगलं तर मी धरूनच घेणार आहे मी हा माझ्या चांगलं डोक्यात बघून आल्यावर चांगलं पाय हं? हे असं नको पाहू पहिल्या वाणी हा नाशिक होऊन जातो मग इथंच राहावं लागतं लोक नाव ठेवते तेच ना काय बाई डोक्याला टेन्शन त्याची पाणी भरायला गेले मला विचारतोय म्हणे आता इकडे किती दिवस आहे म्हणते लय ते टेन्शन आलंय माझ्या जीवाला तुला अहो, सांग चला ना आता तुम्हाला काय लोटीत न्यायचं काय जाऊ दे, आज जाऊ द्या बाई तिथे. नाही, काय बोलायचं सर का तिकडं ये बाय भाऊ कुठे गेला बरं आहे बाई भाऊ आहे ना हा? ते तिकडे खालची मोटर बंद करायला गेले खालचे हम्म.
म्हणजे तिकडे हा पाणी आहे का अजून तिला? हाय भरपूर पाणी. हा का? पाण्याचं नाही काय टेन्शन आपल्या इकडं. काय लावेल का ना आता? आता गंज खाली आहे ना, हम्म. लसूण आहे, हा टमाटे जात्या, लसूण निघला नाही का अजून? गवार चालू झाली, लसूण काही निघला. वर काय करेल? हा वर वरणा ढोबळी मिरची करेल. शिमला. हा लय भाव आहे ना आता. मग शिमला. हा भाव आहे. चांगले पैसे होते ना. हा मग आता किती 3-4 खोडे झाले, हा. जवळजवळ 5-6 लाख रुपये झाले. बरोबर. बाहेर जाते ती शिमला मिरची, लय हा, पैसे होते त्याचे. एक्सपोर्ट करते. मग हा आज त्याचा अचानक आला, तुम्ही फोन नाही केला काय नाही. हा फोन नाही केला यांना, म्हणलं जाऊ आता अचानकच. घरी गेलत्या का मग? घरी गेलतो, हम्म. तिथं कडीला गेलो होती, बाहेर दिसल हॉटेल होतं, मग आम्ही इकडून इकडे चालू. तुमचा भाचा झोपेल होता घरामध्ये, हा तो बी पाणी भरायला जायला होता रात्री. हे बरं नाही का त्याला? नाही पाणी बरं त्याला, पाणी भरायला जायला होता. हम्म. मग जागरण झालं, मग झोपलाय. असं हिचं जमलं काय कुठं? नाही ना अजून. नाही का? आता तुम्हाला तर म्हणते पहा कुठं तरी. ते पहिलं मिटलं का सारं? हा मिटावलं ते, बाहेर कधी झाली? फार कती झाली, मिटावलं सगळं, दिली हा त्यांनी भरपाई करून दिली. किती? 6 लाख रुपये घेतले. बरं. पैसे मग नावावर टाकले तिच्या? हा तिचे पैसे, आपल्याला काय करायचं. राम 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 राम. काय झालं भाऊ? आले मोटर बंद करू. हा बसा. तिला बारणी पडलं होतं, हा. लोकांच्या वरात पाणी चालत मग. हा, माझी बहीण म्हणली खाली गेले म्हणा, खाल्ल्यावर रानात हा मोटर बंद करायला. राहिलेले ते चिकाटवा खाल्लं. हा का? हा काय काय करत होती तिकट वावरात? नाही नाही, ते पाणी फुटलं होतं ना. हा ते लिपित होते काय? हा म्हणजे आवरलं मग तुम्हाला? हा अरे उन्हात आहे ना. हा तुमचीच बहीण म्हणे चला येऊ बा फिरून जाऊन असं. ते दिवाळीच्या टायमाला वाट पाहिली, रक्षाबंधनला आलीच नाही. नाही आले बाबा, लय काम चालू होते आमचे. ते पण स्वतः नव्हतं पडलं आपल्याला. हा सुतक होत. 3 वर्षापासून सुताकच पडत आहे ना, पण तुम्हाला प्रत्येक दिवाळी हा ना, गांजा सासू हारली की. ते काय झालं कारण बाई ते असं आठ उतरायचं म्हणलं का तुम्हाला काय सुतक पडत सुटले काय माहिती बाई. असं डोकं मग झालं ते ना. सुतक आणि ती दिवाळी आणि ती वावाळी का काय तुमच्या अहो सणच भावाच्या, खाऊन दे ना आम्हाला. नाही तुमच्या भावाला मूळ आली का काय काय माहिती बाई. ती वावाळी आणि कोणत्या दिवाळी. मुहूर्तावर जन्माला आला होता काय मी तो. काय माहिती आहे पण नुसतं तोंडात. मग काय करायचं त्याला चहा बाई खाला का नाही? इतक्यात आले ते. आम्ही आता झालो शहर. बरं मी काय म्हणत होते. त्याला तर तिथे 1 वर्ष राहिले हा कोणाचं? पुरीचं कायचं? इंजिनिअरिंगचं इंजिनिअरचा कोर्स चालू आहे. फार का झाली बरं? हरकत झाली पण इंजिनिअरिंग चालूच, दोन्ही चालू आहे. दोन्ही चालू. तिकडे पैसे इकडे लावायचे असं. शिकायला मग शिकू काय? काय आमच्या अंगाने नाही त्याचं काम नाही करत. कोणाचं? पाहू राहिलं. आता असं पहिले लग्न झाले कोणी पार उभा करत. मग 7-8 लाख रुपयाचं पॅकेज राहील तिला. अरे चांगला एका स्थळ पाव करून टाका. हा सारखं बायकोच ऐकतो, सारखं बायकोच ऐकतो. ए बाई, तुम्ही मावाल्यावर काय आले का इकडं? काय स्वाऱ्यासारख्या पुरीची नुकसान करून ठेवली. मग लाज नाही वाटत? ते बाईने लागत गोड हाताखाली पोरगी राहते कामाला. नाही ना, खरं सांगू का दाजी, तुम्ही दाखवलं होतं काय ते मागणं. मावळट आहे तू. ते नाही तुला- दाखवलं ना. आम्ही जात पाहिली होती गमत पाहिलं होतं काय. दाखवले कांगण्याला. हा त्याने दाखवेल जरा. तो कांगणे तो कांगणे एक पट गो खाऊन तुमचा मेवना दुप्पट गो खाऊ. हा, तेव्हाच तुला म्हणलं होतं घरात दे. नाही नाही म्हणे मला सोयरीक वाढायची कुणी. हा. तुम्हाला काय कमिशन होते? कोणाचं? होय? ए, काय काही बोलत आहोत घरच्या ठिकाणी कोणी असं करेल का रे? हा? मेवण्याची पोरीचं कुणी खाईल का सांग बरं? त्याला सांगा आपलं काय. बरं मी काय म्हणतो, जाऊ द्या बाई. लय बोलल्या विचारले वाट बोलायची नाही बरं का? तिला पाहुणे आलते पाहाला, हा. चांगले फुल काय ते हा कोणतं कुठं. सायकडेच शाळेकडं? अरे आता इकडं तिकडं कायला आला पाहतो. पाहतो आता. याच्यात तुम्हाला एवढं कळत का रे? हेच करायचंय का. एक झालं परत दुसऱ्या ठिकाणी नांदली कशावर कसं निघत ना काय. तो बाबाजी बोडके आहे ना, त्याच्या पोराचं स्थळ आलं. तो मुसा तोंडाचा. हा नाही नाही, तो मोठा नाही का? हा हा मोठाच ना मग तो. हा, ते काय काम करतं का धंदा काय करतं? बोलती? कामाला. अरे तुम्हाला कोणी फशीतो पाय. नाही पण नवर काय द्या का स्वभाव. हा पाहिलं आम्ही तो सारं. भावना त्यानं जिम लावेले, किती भारी दिसतो आता. हा का? आणि त्यानं ते पहिले सगळे म्हणजे धंदे डोळ्याला सोडले आणि नाही, त्याने जीभ लावले म्हणजे या पुरेल टॉप मोडून तोडून. काय ती? हा? काय बोलायचं तुम्ही? शिकायला जिम. हा जिम शिकायला. आणि तिची 4 वर्ष आणि ती बोलत नाही का काय. बोलत आहे तुमचं मोठ्यांचं चालू आहे, काय बोला. मग आता सगळं बोल ना. अरे टाइम चाललाय. मग तुला काय आईला तावल्या? का मारी कुठे जिकडे जीभ लावली?
बोलत नाही का काय आता ही? बोलते ना. हा ना. गंज बोलत ती. आता आम्ही रोटीवर गप्पाच मारत बसलो होतो. हा आम्ही आलो तर अजून दोघीच होते म्हणा. म्हणजे फक्त आई काड्या संगच काड्या नको खेळू, तिकडं बोल. आई संगच बोलती का? नाही ना, सगळ्यांशी बोलत आहे. माग मी तुझी आते आहे, मामा आहे. हा ना, आता ऐकत मामा चालू होतं, मग बसले होते गप ऐकत बसले होते. आता आईचं ऐकून पहिलं झालं ना वाटोळ. आई बापा पहिलं झालं, बोलत आता नाही. काय? मग पहिलं वाटोळ आईनच केलं, तिच्या म्हणणारच आता झालं ना. दुसरा वाटोळ तेव्हा आत्या आणि तेव्हा मामा करायला आलाय. आम्ही का वाटोळ करणार आहे का आमच्या भाषेत? वाटोळं कारण आम्ही काय नको. हे काय आम्ही ठरलेलं पुढचं लग्नच करायचं नाही. काय नाही करायचं, काय नाही करायचं. वाटोळं आम्हाला वाटोळून जात एक झाले वाटो. सगळे सारखेच थोडे राहते. ए बकोळी, लय बोलणं काही मजा नाही. ऐका, अरे तुला माहिती आहे भाषा काही मी आता लय चकलो पाहू पाहू. किती शिकेले. हा महापौर देवा ते बी एवढं बरोबर का. तर तुला सांगतो आता मग त्याचं वय होत चाललंय बरोबर. मग मत आहे महापौराला दुसऱ्याची बाई ना न्यायची मला. दुसऱ्याची म्हणायचंच नाही. म्हणजे तुमचा नवरदेव पार दुसऱ्याच्या नाही तिसऱ्याच्या वयातून गेलाय. नाही महापोरीला आपण तो असं दुसऱ्याच्या हाताखाली नांदून आला का तो? हा? तो घरीच आहे ना. आली मग त्यानं त्याच्या हाताखालून कितीकच दुसऱ्याच्या आणि तिसऱ्याच्या फ्रेश माल त्यानं घालवला असं ते नका मला शिकू तुम्ही. दारू पितो. हा अगं दारू सोडे आता. आई. आता लय भारी राहतो तो. नाही 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 काय रे बाई, तुला लग्न कंच्या करे लहान का मोठे एकच आहे तेवढा. एकाच्या ना आता ती मोठा एक तवा नाही का ते हे झालं ऍक्सिडेंट मध्ये नाही गेला का तो? वर बावले हा तो गेला. याला माहिती आहे का तो असाचे त्याला हाय बायको बायको त्याला बाहेरच नाही निघू देत. बैल पोरं किती ते. हा हा? ते सुद्धा माहिती होऊन दिले. पहा ना मग काय करते लहान लहान होते तेव्हा पाहिलं. बरं एक काम करे ना, त्या गंगेची पोर जरा करून टाका. म्हणजे तू द्यायची का नाही द्यायची? जोडा नाही बस. अरे काय घ्यायचं ना आमच्याकडे सूद बसेल का. हा? आपण वहिनी बाई मी माई पोर तशी ठेवीन नाही तर तेव्हा त्या डोंगरावर येऊन आणि तिडून धसावरून पोर लोटून देईन. पण मी तुमच्या पोराला काही देणार नाही. काय बरं नाही देणार मी. त्यांनी जोडा अहो घरच्या ठिकाणी वहिनी काय अडचण घरच्या करत? ठिकाणी काला बाई रोजच लिहायची खेळत यायचं. बाई तुमच्या पुरीचं चुकलं बुकलं तर आम्ही समजून घेऊ. शब्द बराच घराने येणार नाही तुमच्यापर्यंत. काय होतं सोयरे तुमच्या पोरात दारू पिऊन पिऊन बाहेर रेंज गेली. हा नाही नाही काय फुल रेंज आहे. फुल रेंज आहे बापर. तुम्ही का त्याचा टावर धरून पाहिजे. काढल्या सकाळी पाहतो ना मी. अहो, काय बोलायचं तुम्ही. उठल्या मला नाही का उठायला मग तुम्ही जात्या का मी जाते? हा तुम्हाला काढ राहते वाटायला उठून आंघोळीला. आणि मग मग त्याला उठायला काय पूर्ण सांगायचं असलं बॅटरी चार्ज त्याची. मग तुम्ही पाहते करून हा? मग तुम्ही काय पाठ ऐकते नाही नाही तिला मोरीत पळत ना आंघोळीला. अहो, बाप आहे ना तर बापाला आता काय बापाला माहित कसं कळत असेल. मला पाठ ऐकते का तुम्ही? मला कळत अहो, यांचा नाही. कानूटाच नालाय की तुम्ही काय यांना डोकं ए, लावत बसले. नीट बोला. तो बायको समजा का? नाही नाही, मी नालायक आहे का? ए, मी बायको कुठे शब्द नाही जात. मग तिला आपलं सोडलं. आमचं नालायक खाणं काय मग तुम्ही बरं राहिले इथं. हा हा काय दाखवायची नालायक आहे ना. खाऊ तुमचा नाही म्हणले ताई. मग माझ्या आईने टिकून घेतलं. मग आमचं काय नंदाला कसं बोलावं कसं नाही. नंदा कळत तुला. बरं मी काय म्हणतो, तुम्ही कुठे पहा आमच्या पुला कुठे पाहू, तुमच्या पोला कुठे पहा आणि आमच्या पुला कुठे पाहू. काय तुमच्या पोला कुठे पहा. पक्का आहे का तो नाही तुला द्यायचीच आहे बोर. नाही नाही का ग तुला पटत नाही का माप? बरं हा? नाही माझ्या आई करत तेच. अगं तुझ्या आई काय करणार आहे? तुझ्या तुझ्या जायचं का नांदायला कुठं? तुझ्या वाटवच करील. हा वाटोळ करून चांगलं करणार तिला नाही. लागत फक्त पैसा. हा. मनात घुसली थोडी होती. हा पैसा लागत तुझ्या आईला. तो अरे पार किती 6 लाख घेतले. हा. तिला नाही घेतले माझ्या नावावरच आहे. मग ते कुठे तुला लागणारच खर्च करणार आहे ना. नाही नाही मग ती म्हणून राहतो त्या नावावर. हा का. असेच हळूहळू काय काय काढील. सांभाळलं मला, तुम्ही थोडी सांभाळलं मला. आता सांभाळतो ना. चल आपल्या तुमच्या पोराला करायची म्हणून सांभाळणार. चल आपल्या घरी राहायचं 2-4 नाही वर्ष. मी बरी माझ्या आई. चल मा भांडतं तरी शांत राहील. 2-4 वर्ष ना नौका तिला काय मनी टिपायला काय तिला हा? नाही नाही, सवय लागेल त्याला. नाही काय नाही काय नाही. बरं जा तर पोरगी द्यायची का नाही द्यायची? का वहिनी एकदाची चिरीत मी देणार आहे का तुम्ही? नाही नाही का